छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रशासन आणि विचारधारेवर आधारित तसेच ज्या क्रांतिकारकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी कार्य केले अशा महावीरांना वंदन करीत शिवगौरव गाथा हे महानाट्य सादर झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखवण्यासोबतच भारतीयांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे। त्यामध्ये महान शिवगौरव गाथाचे सादरीकरण झाले। याप्रसंगी डॉक्टर सुनील काळे, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर यनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार, श्री इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिराचे राधेश्याम अग्रवाल, चरणजीत सिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या प्रशासन व दृष्टिकोनाबद्दल काही प्रसंग यामध्ये आहेत। संख्येने काही शेकडो असलेले मावळे हजारोंच्या मुघल सैन्याला कोणत्या प्रेरणेमुळे नामोहरम करू शकले या बाबी महानाट्यात ठळकपणे दर्शवण्यात आल्या। जिजाऊंचे बाल शिवाजींना रामायणातील कथा सांगण्याचे प्रसंग आणि त्यातून संस्कार कसे घडतात हे देखील दाखवण्यात आले आहे। अफजल खान वध हा गाण्याच्या माध्यमातून सुरेखपणे दाखवण्यात आला आहे। लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या असंख्य पुढारी आणि क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी महान कार्य केले। हे सर्व पात्र त्यांच्या प्रेरणेविषयी महानाट्यात सांगत होते। संजय भोसले लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्यात भारतीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देण्यात आला। नाटकाची निर्मिती जनार्दन चितोडे यांनी केली। महानाट्याचे सादरीकरण, संवाद, गाणी, पोवाडे आणि आकर्षक नृत्याच्या माध्यमातून केले गेले। नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य यांनी केले। ऐतिहासिक काळात येणारे नेपथ्य, भव्य असा रंगमंच, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाश योजना या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत। जवळपास 150 कलाकारांनी हे महानाट्य सादर केले। तुझा निवाडा आम्ही करणार आहोत। तू खरं कोण? तू रांजेचा पाटील आहे। मी काय वाटेल ते करेन। पाटील की प्रजेचं संरक्षण करण्यासाठी आहे, स्वतःची वासना पुरी करण्यासाठी नाही। येसाजी, हात पाय तोडा या हरामखोराचे, चौरंग करा पाटलाचा। राज राज माफ करा, राज माफ करा, राज माफ करा, राज राज माफ करा। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था आमच्या 6 थीमवर काम करते। या थीमपैकी एक देशभक्ती जागरण आहे। या थीममध्ये आम्ही या देशाकरता ज्यांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, अशा सगळ्या लोकांचे आम्ही याच्यामध्ये सन्मान करतो। त्याच शृंखलेमध्ये आमच्या संजयजी भोसलेंनी शिवगौरव गाथा महानाटिका प्रस्तुत केलेली आहे आणि या नाटिकेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर, शिवाजी महाराजांकडनं ज्या आपल्या स्वातंत्र्यवीरांनी प्रेरणा घेतली त्याचे छोटे छोटे क्षण त्याच्यामध्ये अंकित केलेले आहेत। शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या लढाया लढण्याच्या माध्यमातून जे देशापुढं एक आदर्श निर्माण केला, त्या सगळ्या गुणांचं या शिवगौरव गाथामध्ये अभिलेख केलेला आहे, याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे। मी सगळ्या माझ्या पुणेकर बंधूंना, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती करणार, ही शिवगौरव गाथा नाटिका आपण सगळ्यांनी पाहावी आणि आपल्या मुलांमध्ये देशधर्माबद्दलचं प्रेम जागृत करावं आणि त्यांच्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये देशाबद्दलची जागृती, देशभक्ती जागृत करावी, अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे।